लेट अस सी आपलं या पायथागोरसचं प्रमेय या प्रकरणामध्ये आपण आज पहिला प्रमेय त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो काय आहे बरं या पहिल्या प्रमेयाचं नाव वाचलं का तुम्ही? काय लक्षात आलं तुमच्या? काय समरूपता आणि काटकोन त्रिकोण. काय म्हटलं त्याला? समरूपता आणि काटकोन त्रिकोण असं आपल्या या प्रमेयाचं काय आहे नाव आहे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. त्याच्यामध्ये विधान मोस्ट इम्पॉर्टंट. प्रमेयाचं विधान काय? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी परस्परांशी समरूप असतात. ओके, काय? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे? मूळ काटकोन त्रिकोण काय माहिती पाहिजे? म्हणजे आपण काढी घेऊ आता काय आकृती. काय काढी घेऊ आता? आकृती काढायची मग. ओके, यस. मग आता सगळ्यात पहिल्यांदा समजा मी या पद्धतीने एक काय काढून घेतो रे भाऊ आता? काटकोन त्रिकोण. ओके, चला मग यांना आपण काय देणार? नाव. याला दिला P, याला Q, याला दिला R आणि इथं काटकोनाचं चिन्ह. काय म्हटलं मग त्याने? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. मग हा फक्त काय झाला? काटकोन त्रिकोण झाला. याच्यामध्ये कर्ण कोण आहे रे? PR. कर्ण कोण आहे? मग त्यांनी काय म्हटले? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. इथे काय टाकावं लागेल? शिरोलंब. कुठून? तर कर्णावर टाकायचं आहे ना पोरांनो आपल्याला. कोणावर टाकायचं आहे? आपण कुठून टाकणार? त्या कर्णाच्या समोरील बिंदूवरनं. काय? त्या कर्णाच्या समोरील बिंदूवरनं, म्हणजे तिथं जो कोण दिलेला असेल त्यामधून पा. म्हणजे इथे कोण आहे मग आपल्याकडे? Q. मग मी इथून या कर्णावर काय टाकेल? असा शिरोलंब टाकेल. बरोबर ना? आणि त्याला मग आपण आपल्या पद्धतीने जर PQR म्हटलेलं आहे तर याला S आणि इथं सुद्धा काय असेल? काटकोन. शिरोलंब म्हटला म्हणजे काटकोन. म्हणजे शिरोलंब ज्या वेळेस टाकतो ते शिरोलंब म्हणजे आपण थोडक्यात त्याला उंची पण म्हणतो. लंब उंची. लक्षामध्ये कळतंय काय? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात. स्टॉप. मग कोणते त्रिकोण तयार झाले सांगा मग आता? पहिले तर माझ्याकडे जो मूळ त्रिकोण होता. कोणता त्रिकोण होता? मूळ त्रिकोण. ओके, तो माझ्याकडे त्रिकोण PQR होता. बरोबर. आता किती त्रिकोण तयार झाले म्हणतो? 2. सांगा मग कोणकोणते? PQS आणि SQR. शाबास. पण त्यांची नावं पहा कशी घ्या. आता सिक्वेन्सने घ्या जरा. एक घ्या त्रिकोण PSQ आणि दुसरा त्रिकोण घ्या QSR. हे 2 त्रिकोण तयार झाले. ओके, म्हणजे याचा अर्थ एकूण किती त्रिकोण तयार झाले रे आपल्याकडे आता? 3 रे भाऊ. एकूण म्हटलं मी. एकूण 3 झाले ना. पहिला कोणता? मूळ काटकोन त्रिकोण. आणि शिरोलंब टाकल्यामुळे किती तयार झाले? 2. म्हणजे टोटल किती झाले? 3. इज दॅट क्लिअर? समजलं? आता मग कोण सांगेल बरं मला साध्य काय असेल तर? साध्य काय असेल? काय सांगणार तुम्ही? साध्य कसं तयार करता येईल तुम्हाला? बोला. साध्य तयार करता येईल का? कोणाला तयार करता येणार? पहिल्यांदा त्याने काय म्हटले? जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी. पहिला त्रिकोण कोणता तयार झाला?
PSQ झाला ना रे. कोणता तयार झाला? PSQ. मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असेल? समरूप. मूळ काटकोन त्रिकोण काय? PQR. दुसरा त्रिकोण कोणता तयार झाला? QSR. आबी काय असेल? समरूप. कोणाशी? मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे PQRशी. बघ समजला त्याचा अर्थ काय? तयार झालेले दोघं त्रिकोण कोणाशी समरूप आहे? मूळ काटकोन त्रिकोणाशी. तरी दोघं सुद्धा एकमेकांशी काय असतील? समरूप. म्हणजे त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण QSR हे आपलं साध्य असणार आहे. काय असेल? साध्य. समजलं? आपण एकदा काय करणार? हा त्रिकोण घेणार म्हणजे ही जोडी घेणार, बरोबर. यांना आपण समरूप दाखवणार. समरूप कसे दाखवतो? कसोटीनुसार. त्याच्यानंतर हे दुसरे दोन त्रिकोणांची जोडी घेणार, यांना बी काय दाखवणार? समरूप. म्हणजे दोघं समरूप दाखवल्यानंतर पाहू आपल्याला ही डायरेक्ट ऑटोमॅटिक मिळते की नाही. पाहायचं मग. चलो पहिल्यांदा काय घ्यायचं? एक घ्यायचं पक्ष, साध्य, रचना असेल तर रचना, नसेल तर डायरेक्ट सिद्धता. मी डायरेक्ट आता काय म्हणतो रे भैया? पक्ष. काय म्हणतो मी आता? पक्ष. काय पक्षामध्ये? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. स्टॉप. बरोबर. काय? जे त्रिकोण तयार होतात, जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. मग पहिल्यांदा आता आपण याला काटकोन त्रिकोण दाखवू ना. त्रिकोण काय म्हणणार? PQR मध्ये काय? कोण PQR बरोबर 90 अंश. म्हणजे आता काय झाला? काटकोन त्रिकोण. काय झाला? कारण आपण पाहिलं काय? जर त्रिकोणात एक कोण काय असेल? काटकोन. तर तो काय असतो? काटकोन त्रिकोण. आणि इथं काय केलेलं आहे मग आता? कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. मग कोणता टाकलाय आपण? रेख QS. काय टाकला? लंब. कोणावर टाकला? कर्ण PR. कर्ण PR असा काढा की, किंवा मग डायरेक्ट असं म्हणा ना. काय? रेख QS लंब कर्ण PR कसा? P'(S')R. दॅट्स इट. हे काय झालं आपलं आता? पक्ष. काय झालं? मग आपण घेणार आता काय? यस. साध्य घेता येईल मग आता. पहा मग आता कसं घ्यायचं ते. आता इथं म्हणायचं साध्य. सांगितलं ना मग मी साध्य तुम्हाला. काय घेणार? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात. पहिला त्रिकोण कोणता तयार झाला? PSQ. कोणाशी समरूप असेल? मूळ काटकोन त्रिकोणाशी. मूळ काटकोन त्रिकोण कोणता? PQR. PQR. दुसरा त्रिकोण कोणता तयार झाला? QSR. हा समरूप कोणाशी असेल? मूळ काटकोन त्रिकोण PQRशी. आणि जे दोन त्रिकोण तयार झाले ते दोघांशी काय असतील? समरूप. म्हणजेच काय? त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण QSR हे आपल्याला काय करायचंय रे? साध्य. समजलं? रचनेची गरज आहे. रचनेची गरज नाही आहे का? रचनेची गरज नाही. मग डायरेक्ट काय जायचं आता? सिद्धताकडे जाऊ. मग बघ रे भैया, आता मी इथं घेणार आता काय? सिद्धता. मग मी बोललो पहिल्यांदा काय घ्यायचं? त्रिकोणांची जोडी घ्यायची पहिली. त्रिकोण PSQ आणि त्रिकोण कोणता? PQR मध्ये. ओके. नाही तर इथे समरूप दाखवून देशील त्यांनी म्हणजे झालं साध्य. करायचीच गरज नाही.
असं जर दाखवलं भाऊ तर डायरेक्ट काय होऊन जाणार, साध्य. आपल्याला साध्य करायचंय, कळतंय? म्हणजे दोघं काय घेऊन टाकायचे, पहिल्यांदा त्रिकोण. पहा मग कोणकोणते कोण दिसतात तुम्हाला. एक तर 90° लगेच दिसून जातोय, पहा दिसतोय का, पहा कोण PSQ आणि कोण PQR. बघ इथे बी काय झाला मयुरी 90°, इथे बी काय झाला 90°. म्हणजेच काय म्हणणार मी, कोण PSQ. एकरूप कोण कोणता रे, PQR. कारण काय देणार, प्रत्येकी 90°. काही अडचण, ओके. दुसरा एक कोण पाहता दोघांमध्ये दिसतोय का, दोघांमध्ये एक कोण पाहता, यस सामायिक आहे. यस कसा काय सामायिक येणार, मी शिकवलंय सामायिक कोण कसा घ्यायचा. मोठ्या कोणामध्ये लहान कोण यायला पाहिजे. क्यू कसा येईन बेटा, क्यू 90° येणार रे बब्या. आणि SQR हा नवीन त्रिकोण झाला ना रे. त्रिकोण हे बघणार आहे बेटा, ए वाढ ए बघणार आहे व्यवस्थित. असं काय करतो राजा. आबा क्यू 90° आहे, यस 90° आहे, झालं. त्याच्यानंतर दुसरा पी राहिला ना, मग कोणता राहिला, पी. आता चेक करा मोठ्या कोणामध्ये लहान कोण येतो का. आता मी जर कोण असा घेतला QPR असा, बरोबर, तर इथे तुमचा कोण आहे, यस. हा कोण आहे, पी. हा कोण आहे, क्यू. मग इथून कोण कोणता आला, SPQ. आणि इथे काय होता तू या आर. म्हणजे मोठ्या कोणामध्ये कोणता कोण आला, लहान कोण. म्हणजे काय झाले, सामायिक कोण. कोणता सामायिक कोण असेल मग आता, पी. कोणता असेल, पी. घ्या मग आता सिक्वेन्स घ्यायचा, कोण SPQ. एकाच एक संगती विसरायची नाही. कोण SPQ म्हणजे हा 1, हा 2 आणि हा 3. काल शिकवलं ना मी. नंतर काय घ्यायचा, हा 1, हा 2, हा 3. म्हणजेच कोण कोणता, QPR. आणि याला तुम्ही कारण काय देणार आता, सामायिक कोण. काय म्हणणार तुम्ही याला, सामायिक कोण. दोघं त्रिकोण काय झाले मग आता, समरूप झाले. कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण PQR. कारण काय देणार, समरूपतेची कोको कसोटी. काय म्हणणार, समरूपतेची कोको कसोटी. आणि याला देऊन टाका समीकरण नंबर 1. समजलं रे व, इथे लक्ष दे बाळा. आता काय करशील मग, आता दुसरी जोडी घेऊ आपण. कोणती दुसरी जोडी बरं, कोणती दुसरी जोडी, ही इथंच पहा, त्रिकोण QSR आणि त्रिकोण कोणता, PQR घेऊ मग. चला तसेच काय म्हणायचं, तसेच लक्ष दे रे, तसेच त्रिकोण QSR आणि त्रिकोण कोणता, PQR मध्ये. ओके, बोला मग. इथे बी एक कोण मिळून गेला ऋषी बाण आपल्याला, कोणता, प्रत्येकी 90°. कोणता मिळाला, प्रत्येकी. कोण QSR आणि कोण PQR प्रत्येकी. मग मी इथं म्हणणार कोण QSR एकरूप कोण PQR. कारण काय देणार मग, यस प्रत्येकी 90°. चलो काही अडचण आहे कुणाला, दोघांना काय दाखवून दिले मी आता, प्रत्येकी 90°. मग तुम्हाला आता एक दुसरा कोण शोधायचा आहे, सामायिक कोण शोधा ना. मग 7 बजे आना पड़ेगा, ठीक है. एक 5 मिनिटं रुको. चलो मग काय घेणार आता,
सामायिक कोण कोणता येणार आहे आता? कोण पी आर क्यू आणि त्याच्यामध्ये कोण येणार? एस आर क्यू. बरोबर आहे की नाही? मग मी इथे काय म्हणणार? कोण एस आर क्यू एकरूप कोण, बोला ना, एस आर क्यू म्हणजेच कोणता येणार? क्यू आर पी. आणि याला बी तुम्ही कारण काय देणार मग? सामायिक कोण. काय म्हणणार? सामायिक कोण. चलो हो गया. मग दोघं त्रिकोण काय झाले आता? समरूप. कोणकोणते? त्रिकोण क्यू एस आर समरूप त्रिकोण पी क्यू आर. कारण काय देणार रे? समरूपतेची कोणती कसोटी? कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. समीकरण नंबर 2. ओके. आता समीकरण 1 आणि 2 वरून पहा. काय पाहणार तुम्ही समीकरण 1 व 2 वरून? हा काय रे? पी क्यू आर दिसला. त्याच्यानंतर हा बी काय रे? पी क्यू आर. आणि हा काय? त्रिकोण पी एस क्यू. आणि हा काय? त्रिकोण क्यू एस आर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? उजवी बाजू काय आहे? म्हणजे समरूप दाखवलेली आहे. डाव्या बाजू बी काय होती? म्हणजे आपण इथं काय म्हणणार? समीकरण 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून त्रिकोण कोणता रे? त्रिकोण पहिला कोणता आहे? पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर. आल्या का तिघ जोड्या? पा, ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी. कोणता गुणधर्म आहे बरी इथं समरूप त्रिकोणांचा? समरूप त्रिकोणाचा कोणता गुणधर्म आहे इथं? परावर्तनता आहे का? सममितता आहे का? संक्रामकता आहे? बघ, आपण जर हा पहिला त्रिकोण घेतला, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी, बरोबर? नाही, हा पहिला घेतला, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी. तर पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी काय? समरूप असतो. याला म्हणतात संक्रामकता गुणधर्म. म्हणजे मला जर लिहायचं म्हटलं तर मी डायरेक्ट पाय कसा लिहिणार? आता पहिला त्रिकोण कोणता घेशील? त्रिकोण पी एस क्यू समरूप कोणाशी असेल बरं? पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी. म्हणजे समरूप त्रिकोण कोणता येणार? पी क्यू आर. आणि परत काय म्हणणार? समरूप त्रिकोण कोणता? क्यू एस आर. आणि कारण तुम्ही देऊ शकतात काय? संक्रामकता गुणधर्म. समजलं का? अरे समजलं का? पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी, पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. याला म्हणतात संक्रामकता गुणधर्म. ओके ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.